त्या भयान अंधकाराकडे ओढत होते. स्वार्थी खुशमस्करे सोन्या रुपयाच्या वतन आणि जहागिरांनी मढत होते आणि मठ मंदिर उद्ध्वस्त करणारे बंदे डोळे बंद करून नमाज पढत होते. सत्तांध झालेले मस्तवाल इंग्रजी अत्याचार दिवसागणिक वाढत होते आणि या सगळ्या अनिष्ट शक्तींशी बांगड्या भरलेले दोन हात प्राणपणानं लढत होते. ते हात लहानगे असल्यापासूनच जुनाट अमानुष बुरसटलेल्या परंपरा रोखत होते. ते हात बुरसटलेल्या विचारांच्या कर्मकांडाविरुद्ध धगधगता संघर्ष करीत होते. ते हात रंजल्या गांजल्या निरपराध भावा बहिणींची असहाय्यतेने ओघळलेली आसव पुसत होते. वयाच्या मानानं न पेलवणारी कर्मकठीण आव्हानं जिद्दीनं पेलून दाखवत होते. अश्राप गाई वासरं मेंढ्यांच्या अंगावरून अपार मायेनं फिरत होते आणि अन्यायकारक रूढी प्रथांना विरोध करताना भल्या भल्या प्रस्थापितांना पुरून ओरत होते. अहमदनगर जिल्ह्यातलं टुमदार गाव चौंडी, तिथले पाटील माणकोजी आणि त्यांच्या धर्मपत्नी सुशीलाबाई या सत्वशील दाम्पत्याच्या पोटी जन्माला आली होती जणू सळसळती वीज अहिल्या. कुशाग्र बुद्धिमत्ता, जिज्ञासू वृत्ती, मनमिळावू स्वभाव आणि निर्भय मन यांची तेजस्वी बेरीज झाली. आई वडिलांची लाडकी लेक, चौंडेश्वर शिवशंकरावर निस्सीम श्रद्धा असणारी बाल अहिल्या, आपल्या मैत्रिणींबरोबर मातीचं शिवलिंग तयार करण्यात रमलेली अहिल्या, छोट्याशा हातांनी साकारलेल्या त्या पिंडीकडे पाहताना देहभान हरपलेली अहिल्या. अगं बघ अहिल्ये, मातीला कसे शिवपिंडीचा छान आकार आलाय. अगदी आपल्या चौंडेश्वराच्या देवळात नेऊन ठेवण्यासारखी झालीये. मला वाटतं सगळ्यात मोलाची मातीच असते. तिच्यातनं डोंगर पर्वत दगड खडक होतात, झाडं उगवतात, बागा फुलतात, धान्य पिकतं आणि आपल्या देशाचं महत्व टिकतं. आम्हाला बाई नाही कळत तुझ्या एवढं, तुला लई समजतं. किती ग अहिल्य हुशार आहेस तू. त्यात काय एवढं, आपल्याला माहित नसलेलं शिकून घ्यायचं आणि मोठ्यांनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. कीर्तनात ऐकलेलं बाबांनी सांगितलंय, माती म्हणजे माता. आपल्या सगळ्यांचा लाडका शिवशंकर सुद्धा या मातीच्या पिंडीत येऊन बसलाय. आणि त्याच वेळी कुठून तरी एक अबलक घोडा अफाट वेगात बेभान दौडत आला. त्यावर स्वार होते माळवा प्रांताचे शूरवीर सुभेदार श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे रणमर्द सरदार मल्हारराव होळकर. मी नाही पळणार, माझ्या शिवशंभूंना नाही सोडणार. तो सतत आपलं रक्षण करतो, पाठीशी राहून सांभाळतो. मग आपण नको का त्याला सांभाळायला. येऊ दे कुठलंही संकट, तो घोडा आधी या अहिल्याच्या अंगावर येईल आणि मगच शंभू महादेवाला धक्का लावेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मुली, अगं तुझ्या सगळ्या मैत्रिणी भिवून पळाल्या. माझ्या घोड्यांच्या टापांखाली आली असतीस तर नखही शिल्लक राहिलं नसतं तुझं. तुला भीती नाही वाटली? मुळीच नाही. माझे दाजी नेहमी म्हणतात, पाठी राखा शंकर असल्यावर आपल्याला काही होत नाही. झालं का नाही तसं? तसंच झालं. मग काय, किती जोरात घोडा दौडवीत तुम्ही आलात, पण त्यानं थांबवलं की नाही तुम्हाला. आणि उलट माझ्या नखाला सुद्धा काही झालं नाही. कमाल कमाल आहे तुझी. एवढीशी आहेस पण जबान तर चालते एखाद्या तेजधार समशेरी सारखी. पण उपयोग काय. हे चोरू चोरू बोलणं लहान वयाला शोभत असेल,
पण त्यानं काळात वेळात आणि दुर्घटनेच्या खेळात फरक काय पडणार होता सुभेदार? आपण वेळी चितफीनं लगाम मारून घोडा काबूत आणलात म्हणून, नाहीतर काय प्राणांतिक प्रसंग ओढवला असता आत्ता. आणि आपण तर कौतुक करताय. कौतुकाच्याही पलीकडची ही पोर आहे गंगोबा. युद्धाच्या कडकडाटात आपली फौज हर हर महादेवची गर्जना करते. त्यातलंच तेज, तीच निर्भयता आहे तिच्या बोलण्यात. पण सरकार, काही झालं तरी न कळत्या चिमुरडीचे नुसते शब्द ते. त्यामुळे परिस्थितीत आणि वस्तुस्थितीत बदल होईल का? होईल गंगोबा, नक्की होईल. बघताय ना, तुम्ही जिला एवढीशी चिमुरडी म्हणताय, तिने चिंधड्या उडवणारा धोका प्रत्यक्ष पुढ्यात आल्यावरही त्याला पाठ नाही दाखवली. उलट पवित्र शिवलिंगाभोवती आपल्या कोवळ्या शरीराची कवचकुंडल घालून बसली. ही बदल नक्की होईल गंगोबा. हीच श्रद्धा, हाच विश्वास आणि हेच धाडस वस्तुस्थिती बदलू शकते आणि कितीही बिकट असली तरी परिस्थितीवर मातही करू शकते. पुरी मोठी विलक्षण आहेस तू. विलक्षण कुठली? उलट आई म्हणते या पोरीचं लक्षणच ठीक नाही. मोठी झाल्यावर काय करील कुणास ठाऊक. आता घरी गेल्यावर इतका उशीर का झाला म्हणून लागले. असं आहे का? म्हणजे जीवावर बेतलेल्या संकटाची पर्वा केली नाहीस आणि आईच्या बोलण्याला मात्र भीतेस. ती भीती नाहीच ना मुळी. माझे दाजी म्हणतात तो आदर असतो आणि मोठ्या माणसांचा आदर तर करायलाच पाहिजे. जाते मी घरी. आमची कपिला पण माझी वाट बघत असेल. आई म्हणाली होती बहुतेक आज कपिलेला वासरू होणार. एवढंसं चिटुकलं पिटुकलं गोजीरवर्ण वासरू. कमाल आहे. पोरा सोरांच्या वागण्या बोलण्याचं सुद्धा सुभेदारांना केवढा कौतुक. हो पाहुणं, मला म्हणताय काय जी? ही आता इथून पळत गेलेली मुलगी कोण होती? कमाला, अख्ख्या गावाला घराघराला ठाव असलेली ही आईल्या तुम्हासनी ठाव नाही होय? म्हणजे नक्की लांब न कुठनं तरी आला असणार तुम्ही. आम्ही कुठूनही आलेले असू. त्यांनी विचारलंय. अहिल्या कोणाची ही? आव शिंद्यांची, मानकोची पाटलाची लेक. हे काय, हितनं असं सरळ सरळ जायचं, वगळ वलांडून डाव्या अंगाला. वस्ती लागली का चौंडेश्वराच्या देवळाजवळ वाडा आहे त्यांचा. चला सुभेदार, आपल्याला काय करायचं आहे? कुठल्या त्या माणकोजी शिंदे पाटलाचा कुठला तो वाडा? त्या माणकोजी शिंदे पाटलांना आपण भेटायचंय गंगोबा. आपण त्यांना जाऊन भेटायचं? कुठल्या कोणत्या तीचभर मुलीसाठी? सुभेदारांचा एवढा मोलाचा वेळ खर्चून? वेळ फार मोलाची असते गंगोबा. जशी येते तशीच निघूनही जाते. तिचा वेग घोड्यापेक्षा कितीतरी जास्त असतो. नेमक्या क्षणीच काबूत आणून तिच्यावर स्वार व्हायचं असतं. चला. पावन मनाची तेजस्विनी बाल अहिल्या सुभेदार मल्हाररावांच्या नजरेत भरली आणि त्याने लगोलग चौंडीच्या माणकोजी शिंदे पाटलांच्या वाड्याची वाट धरली. माणकोजी पाटील मोठे नेक, त्यांना माणुसकीचं मोड, लेकीच्या गुणांची मोठी अपूर्वाई, सदाचाराचं संस्कृतीचं मूर्तिमंत प्रतीक त्यांची पत्नी सुशीलाबाई. आपण बरं, आपलं काम बरं,
असा दोघांचा साधा भोळा सरळ मार्गी स्वभाव. म्हणून तर आपुलकीनं त्यांचं नाव घेत होतं अख्खं चौंडी गाव. कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांताच्या कृपेनं त्यांना नक्षत्रासारखी कन्या झाली. शंभू महादेवानं त्यांच्या वंशाला जणू आपल्या मस्तकीची निर्मळ गंगाच दिली. त्याच दोघांच्या इच्छेनं इंदौर परगण्याचे सुभेदार मल्हारराव होळकर इथे आले. छोट्या चुणचुणीत अहिल्याचं धाडस पाहून आणि विचार ऐकून